नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे महाजॉब्स आणि योजना या युट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठीची जी महत्त्वाची अपडेट आलेली आहे त्याविषयी माहिती पाहणार आहोत. त्या अगोदर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना काय आहे, त्याच्यासाठीच्या पात्रता काय आहेत ते पाहूयात. तर मित्रांनो, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र महिला तसेच माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र महिला ज्यांच्या नावावरती गॅस जोडणी आहे अशा लाभार्थ्यांच्या कुटुंबाला 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण म्हणजेच रिफिलिंग मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आता या योजनेसाठीची पात्रता काय आहे ते पाहूयात. तर गॅस जोडणी जी आहे ती महिलेच्या नावावर असावी. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेस पात्र महिला या योजनेस पात्र असतील. माझी लाडकी बहीण योजनेस पात्र झालेल्या महिला या योजनेसाठी पात्र असतील. तसेच एका कुटुंबात केवळ एक लाभार्थी या योजनेसाठी पात्र असणार आहे आणि ही जी पात्रता आहे ती रेशन कार्डनुसार ठरवली जाईल. एका कुटुंबात 2 वेगळे रेशन कार्ड असतील तर मग त्या रेशन कार्डनुसार लाभार्थ्याला लाभ मिळणार आहे. आणि या योजनेअंतर्गत लाभ केवळ 14.2 किलोग्राम वजनाच्या गॅस सिलेंडर जोडणी असलेल्या गॅस धारकांनाच मिळणार आहे. त्यापेक्षा जास्त वजनाचा गॅस सिलेंडर जोडणी असेल तर लाभार्थ्याला लाभ मिळणार नाहीये. अशा प्रकारच्या या पात्रता देण्यात आलेल्या आहेत. या योजनेअंतर्गत एक नवीन अपडेट आलेली आहे. आता ही अपडेट आणण्यामागचं कारण असं आहे की महिला ह्या माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र झालेल्या आहेत, परंतु त्या महिलांच्या नावावरती गॅस जोडणी नव्हती. म्हणजेच त्या महिलांच्या कुटुंबातील सासरे असतील किंवा पती असतील अशा व्यक्तींच्या नावावरती गॅस जोडणी होती आणि त्या महिलांच्या नावावरती गॅस जोडणी नव्हती. मग अशा महिला या योजनेसाठी पात्र होऊ शकत नव्हत्या. मग शासनाने असा निर्णय घेतला की महिलेच्या नावावरती गॅस जोडणी नसेल तर ती गॅस जोडणी ट्रान्सफर त्या महिलेच्या नावावरती ट्रान्सफर करता येऊ शकते आणि ही ट्रान्सफर केल्यानंतर मग ती महिला या योजनेसाठी लाभ घेऊ शकते, या योजनेचा लाभ घेऊ शकते. मग ज्या महिलांच्या नावावरती गॅस जोडणी नाहीये परंतु त्या महिलाच्या कुटुंबातील सासऱ्यांची किंवा पतीच्या नावावरती गॅस जोडणी आहे तर ती गॅस जोडणी महिलेच्या नावावरती आता ट्रान्सफर करून मग या योजनेचा लाभ घेता येणे शक्य झालेले आहे. हीच एक नवीन अपडेट आलेली आहे. मग आता हे ट्रान्सफर कसं करायचं, तर तुमच्या गॅस जोडणीचा किंवा तुमच्या गॅस डीलर जो असेल त्याच्याकडे जाऊन तुम्ही ट्रान्सफरसाठीचा फॉर्म भरायचा आहे आणि तो फॉर्म भरून दिल्यानंतर मग तो जो गॅस सिलेंडर आहे किंवा ती गॅस जोडणी जी आहे ती त्या महिलेच्या नावावरती ट्रान्सफर होईल आणि ती ट्रान्सफर झाल्यानंतर मग ती महिला जी आहे ती या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहे. अशा प्रकारची ही अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. ज्या महिलांच्या नावावरती नसेल त्यांनी लवकरात लवकर ही जोडणी जी आहे ती स्वतःच्या नावावरती करून घ्या. तर मित्रांनो, अशा प्रकारची ही एक नवीन अपडेट होती. आता बऱ्याच महिलांच्या म्हणजे ज्या महिलांच्या नावावरती गॅस जोडणी होती त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळण्यासही सुरुवात झालेली आहे. ठीक आहे. ज्यांना अजून लाभ मिळालेला नाहीये त्यांना पुढेही लाभ मिळेल आणि ट्रान्सफर झाल्यानंतरही लाभ मिळेल. तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अगोदर पैसे भरायचे आहेत. म्हणजेच तुम्हाला अगोदर सिलेंडर घेताना तुम्हाला अगोदर पैसे द्यायचे आहेत. त्या सिलेंडरचे जे काही पैसे असतील ते द्यायचे आहेत आणि ते तुम्ही दिल्यानंतर मग तुमच्या खात्यावरती शासन जे आहे ते पैसे जमा करणार आहे. अशा प्रकारे ही एक महत्त्वाची अपडेट होती. मी आशा करते की तुम्हाला ही सर्व माहिती समजली असेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. ज्या महिलांना लाभ मिळालेला आहे त्या महिलांनी कमेंट करून सांगा की आम्हाला लाभ मिळालेला आहे आणि ज्या महिलांना काही प्रश्न असतील तर तेही कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता, मी त्याची उत्तरं देईल. आणि अशीच माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.